मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. बातमी आहे शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची. या साखर कारखान्याच्या 55 माजी संचालकांना आणि 15 अधिकाऱ्यांना साखर विभागाकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. तब्बल 10,45,26,000 रुपयांचं नियमबाह्य पद्धतीनं ऍडव्हान्स स्वरूपात वाटप केल्याचा ठपका या संचालकावर आणि अधिकाऱ्यांवर साखर विभागाने ठेवलाय. या नोटिशीमुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत एकच खळबळ उडाली. शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या तब्बल 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना साखर विभागाच्या विशेष लेखापरीक्षकाने नोटीस पाठविल्या आहेत. या नोटिशीच्या माध्यमातून तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये अशी विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या साखर कारखान्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 2015-16 आणि 2016-17 या आर्थिक वर्षात सुमारे 10,45,26,000 नियमबाह्य पद्धतीने ऍडव्हान्स स्वरूपात वाटप केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार आणि काही शेतकऱ्यांना तत्कालीन संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पैसे वाटप केले आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये अशी नोटीस 55 माजी संचालक आणि 15 अधिकाऱ्यांना दिली आहे. श्री विठ्ठल सर्व सेवा संघाच्या माध्यमातून ऍडव्हान्स स्वरूपात जवळपास 10,45,00,000 रुपयांचे नियमबाह्य वाटप करण्यात आल्याचे लेखापरीक्षण अहवालात दिसून आले आहे. असा उल्लेख नोटिशीमध्ये विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांनी केला आहे. कारखाना पोट नियमातून तरतूद नसताना आणि निबंधकाची मान्यता न घेता तत्कालीन संचालक मंडळाने ही रक्कम दिल्याचे लेखापरीक्षण अहवालात निष्पन्न झाले आहे. विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी 2015 ते 2016 आणि 2016 ते 2017 या आर्थिक वर्षातील चौकशी अहवाल तत्कालीन प्रादेशिक सहसंचालकांकडे सादर केला होता. त्या अहवालातही नियमबाह्य ऍडव्हान्स वाटप केल्याचे नमूद करण्यात आले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला ती रक्कम वसूल करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र ती रक्कम वसूल न झाल्याने साखर विभागाचे विशेष लेखापरीक्षक गौतम निकाळजे यांनी माजी संचालकासह तत्कालीन अधिकाऱ्यांना ही नोटीस दिली आहे. येत्या 15 दिवसात या नोटिशीवर समाधानकारक खुलासा करावा, अन्यथा सहकार कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही या नोटिसीमध्ये नमूद केले आहे. आमचे संचालक मंडळ सत्तेवर येण्यापूर्वीच्या संचालक मंडळाने ट्रॅक्टर मालक, ऊस तोडणी, मुकादम आणि मंगळवेढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांना ऍडव्हान्स स्वरूपात 10,45,00,000 रुपये दिल्याची तक्रार या सभासदांनी केली होती. या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये तत्कालीन संचालक मंडळ दोषी आढळून आले आहे. त्यानंतर वसुलीची कारवाई सुरू झाली आहे, असे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले.